मागच्या वेळेला काही टेक्निकल रिझन्समुळे आपलं अर्धवट झालं होतं. तेच पुढे कंटिन्यू करण्याचा विचार आहे. हल्ली काही दिवसांपूर्वी आपण एक पद्धत सुरू केली आहे, ती म्हणजे एखादा चांगला उतारा पुस्तकातला किंवा एखादी चांगली पोस्ट ही मी शेअर करत असते. आणि मी नेहमी सांगत असते की तुम्हाला तुमच्या वाचनात एखादी चांगली म्हणजे स्पिरिच्युअल रिलेटेड किंवा कोणताही चांगला विचार, पॉझिटिव्ह विचाराशी रिलेटेड, की जे तुम्हाला पटलंय, म्हणजे नुसतंच फॉरवर्ड असं नाही. आपल्याला ते कधी कधी आपण नुसतंच फॉरवर्ड करतो. काही काही वेळा आपल्याला ते पटलंय की नाही हे आपण बघत नाही. तर तुम्हाला पटलंय की नाही हे जास्ती महत्वाचं आहे. आणि जो तुम्हाला पटेल, रुचेल, भावेल तो तुम्ही मला पाठवू शकता मेसेज किंवा एखादा पुस्तकातला उतारा. तो आपण नक्की आपल्या पुढच्या ध्यान सत्राच्या वेळेला त्याचं वाचन करू. तर आज मी जो एक उतारा वाचणार आहे, फेसबुकवर आलेला होता. त्याचा विषयच हिलिंग हा आहे. सागर करंदीकर यांनी लिहिलेला हा लेख आहे. अनेकांना माहीत झाले असेल की गेल्या महिन्यात माझ्या आईचा स्वर्गवास झाला. साहजिक आहे, कितीही नाही म्हटले तरी दुःख मनात राहतच. थोडे का होईना मानसिक आरोग्यालाही धक्का पोहोचतो. तरी मी आणि बाबा पटकन बाहेर आलो आणि पूर्वीसारखे झाले. मी ठरवलेच होते की महिना झाला की एखादं काउन्सिलिंगचं सेशन घेऊन येऊ. काउन्सिलिंगमुळे कसं नीट मार्गदर्शन होतं आणि बऱ्याच गोष्टी मनात राहिलेल्या बाहेर येतात, योग्य पद्धतीने बाहेर येतात आणि त्यांना नीट ऍड्रेस करणारे तज्ज्ञ समोर बसलेले असतात. सो मी काउन्सिलिंग किंवा थेरपी घेण्याचा विचार केला. आणि त्याप्रमाणे त्यांनी एका वर्कशॉपला, एका साऊंड हिलिंगच्या सेशनला रजिस्टर केलं. त्यांना आवडलं म्हणून त्यांनी काही जणांना अजून ते फॉरवर्डही केलं. साऊंड बाथ झाल्यावर एवढं हलकं फील होत होतं की विचारू नका. एकदम फुल रिलॅक्स आणि लाईट वेट. ह्या साऊंड बाथ मध्ये त्यांनी चक्रा क्लेन्झिंग आणि ब्रेथवर्क मेडिटेशन पण करून घेतलं. ते सोने पे सुहागा जसं होतं. आपल्या संवाद सेंटरमध्ये सुद्धा आपण साऊंड हिलिंग घेत असतो. हिलिंग का करावी? फर्स्ट थिंग्स फर्स्ट, हिलिंग हे सगळ्यांसाठी आहे. लहान मोठे, म्हातारे, देव पुरुष, साधू बाबा महाराज, बारीक लठ्ठ, हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन ब्राह्मण मराठा जैन आदिवासी, सगळे म्हणजे सगळे. ही आता काळाची गरज झालेली आहे. पूर्वी ही हिलिंग करतच होते की, उघडून बघा ग्रंथ पुराण, सगळं दिलं आहे त्यांनी. विविध प्रकारची हिलिंग टेक्निक्स पण दिल्या आहेत. दोन उत्तम उदाहरण द्यायची झाली तर गुरुचरित्रात नृसिंह सरस्वती एका चांभाराला 7 रेषा ओढून त्याचे पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्याच्याकडनं वेद म्हणवून घेतात आणि घमेंडी ब्राह्मणांचे तोंड गप्प करतात. महाभारत, भगवद्गीता, गुरु भीष्माचार्य बाणांच्या शय्येवर असतात, पास्ट लाईफ रिग्रेशन करतात म्हणून तर कळतं की त्यांना हे भोग का भोगावे लागत आहे. असे अनेक अगणित उदाहरणं आहेत आपल्या इतिहासात. हिंदू शास्त्रात दिल्याप्रमाणे मनुष्य योनीतील जन्म हा 84 लाखावा असतो. याआधी 83,99,999 विविध योनीतील जन्म जन्म घेऊन शेवटी हा जन्म प्राप्त होतो. आता साधे लॉजिक आहे. लाखो जन्माचे कर्म एक एक जन्मात पुढे पुढे आपला आत्मा घेऊन येणं, म्हणजे त्यासोबत चांगल्या वाईट गोष्टी पण येणारच. याला इंग्रजीत बॅगेज असे म्हटले जाते. हे बॅगेज तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करण्याचे काम उत्तम करतं. नुसते अडथळे नाही तर चांगल्या गोष्टी देखील घडवण्याचे काम करतं. म्हणून म्हटलं जातं सत्कर्म करा. हे बॅगेज अडथळे कुठल्या कुठल्या गोष्टीत निर्माण करतो? आरोग्य, पैसा, संपत्ती, उत्पन्न, स्थैर्य, वेल्थ, फायनान्स, शिक्षण, एज्युकेशन, नोकरी, व्यवसाय, करिअर, नातेसंबंध, रिलेशनशिप्स. हे अडथळे दूर करण्यासाठी जगात हजारो उपाय आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे हिलिंग टेक्निक्स. असे हिलिंग टेक्निक्स किती आहेत? काउन्सिलिंग किंवा थेरपी,
पास्ट लाईफ रिग्रेशन, साऊंड अँड म्युझिक थेरपी, आर्ट थेरपी. म्हणजे आता त्यांनी जवळजवळ इथे 20 ते 25 हिलिंग टेक्निक्स दिले आहेत. रेकी हिलिंग, क्रिस्टल हिलिंग, न्यूरो फीडबॅक, आकाशिक रेकॉर्ड्स, कार्मिक हिलिंग, आध्यात्मिक मेडिटेशन, लॅक्स अँड लॅक्स ऑफ डिफरंट मेडिटेशन टेक्निक्स जे आपण दर मंगळवारी घेत असतो. क्रिस्टल हिलिंग, प्राणिक हिलिंग, योगिक हिलिंग, मूड थेरपी, स्लीप थेरपी, मसाज हिलिंग, स्टोन हिलिंग, वॉटर हिलिंग, फूड हिलिंग, ऑरा हिलिंग, फ्लॉवर थेरपी, टॅरो कार्ड्स, हिलिंग थ्रू ट्रॅव्हलिंग, मॅग्नेट हिलिंग, फायर हिलिंग. हुश, जेवढे आठवले तेवढे लिहिले, पण अजून भरपूर हिलिंगचे प्रकार असतात. नाही समजले, खोटे वाटत असल्यास, अधिक माहिती हवी असल्यास जरूर गुगल वरून माहिती काढू शकता. आता एका सोप्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ की हिलिंग आपल्या सगळ्यांना का गरजेची असते आणि कायम का करत राहावी. जसे आपल्या शास्त्रात दिलेले आहे, आपण लाखो जन्म घेऊन या जन्माला आलो, म्हणजे आपण प्रवास करत करत या फायनल डेस्टिनेशन मध्ये आलो. तर विचार करा, तुम्ही एक बॅग घेऊन प्रवासाला निघाला, रोज एक एक गावात थांबता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी जाता. काही गावात मुक्काम थोडा जास्त असतो तर काही गावात कमी वेळ. असे तुमचे गावोगावी जाणे चालूच आहे. सोबत कपडे आणि काही भांडी आहेत. एक दोन दिवस तुम्ही कपडे न धुता राहू शकता, पण असे किती दिवस चालणार? तुम्ही म्हणाल यूज अँड थ्रो वाले कपडे भांडी घेऊन म्हणजे धुण्याचे टेन्शन नाही. पण नीट बुद्धीचा वापर केला तर ते प्रॅक्टिकली किंवा आर्थिकरित्या शक्य नाही. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून कपडे भांडी घेऊन ते नियमित धुणं, साफ करून वापरणं हे लॉजिकली योग्य आहे आणि आपण सगळे तेच करतो. कपडे एकदा दोनदा वापरले की धुवायला टाकतो. काही कपडे नुसते कपाटात ठेवून दिल्याने त्याला दमट असा वासही लागतो आणि वापरात नसले तरी धुवावे लागतात. नाहीतर मूळ त्यांच्यामुळे इतर कपड्यांना वास लागतो. जेवून झाल्यावर भांडी घासावीच लागतात. आपण परत त्याच खरकट्या भांड्यात जेवत नाही आणि दुसऱ्यांना देतही नाही. वरवर का होईना पाणी टाकतोच किंवा नीट व्यवस्थित धुतो. नाही धुतले तर खरकट्या अन्नामुळे बॅक्टेरिया तयार होऊन आपल्यालाच आजारी करण्याची शक्यता असते. प्रत्येक गावात आपण नवीन कपडे घेतो, पण बॅग कितीही मोठी असली तरी एक लिमिट पर्यंत त्यात कपडे मावू शकतात. नाहीतर बॅग एकतर तुटते किंवा सगळे कपडे त्यात मावत नाही. अशा वेळी जुने कपडे आपण टाकतो आणि नवीन कपड्यांना जागा देतो. हेच लॉजिक आपल्या स्वतःला लावायचे. आपल्या आरोग्याला, विचारांना, आत्म्याला लावायचे. एवढ्या जन्मांचा प्रवास करून इथे आलो आहे. आपण काहीच बॅगेज अं, घेऊन नसेल का आलो? मग हे बॅगेज साफ कोण करेल? जुनं टाकून नव्याला जागा कोण देईल? जुने प्रवासातील भांडी, कपडे, अगदी बॅग ही आपण धुतो, तसे आपले कर्मही धुवावे लागतात. विचार धुवावे लागतात, मन धुवावे लागते, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी एक एक ऑर्गन धुवावे लागतात. हे सर्फ विम बार लावून धुता येत नाही. यासाठी वेगवेगळे प्रकार उपलब्ध करून दिलेले आहेत. हे एकदा करून होत नसतं, वारंवार करत राहावे लागते. एका दिवशी 12 सूर्यनमस्कार घालून पोट बारीक होते का? मग एकदा थेरपी हिलिंग करून मागच्या लाखो जन्माचे हिलिंग कसे होईल? पूर्वी ह्याची गरज नव्हती, पण आता ही गरज झालेली आहे. कारण आपले कर्म चांगले नाही, हवा पाणी शुद्ध राहिलेलं नाही. मुंह में राम बगल में छुरा वृत्ती आहे. मागील जन्मातील कर्म घेऊन आलोच आहोत, पण ह्या जन्मात काय दिवे लावतोय हे प्रत्येकाला प्रत्येकाचे माहितीच आहे. बाकी दुनियेला दाखवायला तुम्ही तांदुळासारखे साफ सुधरे असू शकता. यातून सुटका व्हावी, साफसफाई व्हावी, आयुष्य सुखमय, आरोग्य सुदृढ असण्यासाठी हे हिलिंग करणे गरजेचे आहे. यांनी अगदी समर्पक शब्दात आणि छान उदाहरण देऊन हे सांगितलंय हिलिंगचं महत्व. त्यामुळे मला तुम्हाला हे सगळ्यांशी शेअर करावं असं वाटेल. अध्यात्म आणि मेडिटेशन हे दोनच असे प्रकार आहेत ज्यात ओव्हरऑल सगळेच येते. फिजिकल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल, सोशल वगैरे सगळेच. पण एका हिलिंग टेक्निक मध्ये आयुष्यातले सगळे दोष दूर होत नाही. जसे आयर्न साठी पालक खावा, पण पालक रोज खाल्ला तर त्यातून बाकी न्यूट्रिशन मिळत नाही. विटामिन ए साठी गाजर खातात, विटामिन सी साठी लिंबू. असे वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांचा वापर आपण करतो, त्यातून आपल्याला सत्व मिळतं. हिलिंगचे अगदी तसेच आहे.
म्युझिक थेरपीमध्ये गाणं ऐकलं की आयुष्यभराचं हिलिंग असं नसतं. म्युझिक मध्ये कोणतं म्युझिक ऐकता, किती वेळ ऐकता, कशा प्रकारे ऐकता, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कोणी आर्ट थेरपीला गेलं असेल तर त्याला सगळं आलं असं होत नाही. ठराविक गोष्टी मर्यादित, ठराविक गोष्टींपुरती ती मर्यादित राहते. एकच मिनिट. एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास असेल, औषध पाणी करून गुण येत नसतील, अशांनी अल्टरनेट हिलिंग साठी जावे. पण इथे डान्स थेरपी घेऊन उपयोग नाही. ज्यांचे गुडघे दुखतात ते काय नाचतील, यांच्यासाठी काउन्सिलिंग कदाचित उपयुक्त ठरू शकते. आजार दुखणे हे सायकोसोमॅटिक असतात, म्हणजेच विचारांचे रूपांतर फिजिकल इलनेस मध्ये झालेले असते. अवघ्या 4-5 काउन्सिलिंग थेरपीमध्ये बिना औषध गोळ्यांनी जॉईंट पेन, वातपित्त, कंबर, पाठदुखी, वर्षभर चालणारे सर्दी खोकले, सतत आजारी पडणे, याच्यातून काही वेळा सुटका मिळू शकते. मेंटल हेल्थ प्रोफेशनल थोडे एक्सपिरियन्स असतील आणि जाणारी व्यक्ती थोडी ओपन माइंडेड असेल, म्हणजे हे दोन्ही कडून आहे की आपल्याला पण थोडंसं ओपन माइंडेड असायला पाहिजे. काउन्सिलिंगच्या पुढची ऍडव्हान्स लेवल म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन. यात अनेक त्रास, दुखापती, सतत निर्माण होणारे प्रसंग, वाईट अनुभव याचे मूळ कारण शोधून त्यावर काम केले जाते. असे अनेक प्रकारचे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे याच्यामध्ये. आध्यात्मिक आणि मेडिटेशन हे दोन मात्र असे आहेत की कशावरही आणि कुठेही कधीही 100% गुणकारक ठरतात. पण कोणते प्रकार कुठे वापरावे माहीत असणे गरजेचे आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये थोडा पेशन्सची पण गरज असते, की लगेचच होत नाही ते. कारण की जे आपण मेडिटेशन, ध्यान वगैरे करतो ते आपण इंटरनली करत असतो, म्हणजे इनर इनर वर्ल्ड वरती किंवा, तर त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. काही दिवस सातत्याने करायला करायला लागतं, ज्याला आपण साधना म्हणू शकतो. तुम्हाला कोणता आवडतो, तुमच्या गावी कोणता सहज जमण्यासारखा आहे, त्याची नीट व्यवस्थित माहिती काढून सुरुवात करणे महत्वाचे आहे. हे सगळं सांगण्याचा अधिकार मी तेव्हाच ठेवतो जेव्हा मी स्वतःही हे केलेलं असेल. 2018 पासून मी अनेक थेरपी घेऊन हिलिंग जर्नीची सुरुवात केली आहे. प्रचंड पॉझिटिव्ह रिझल्टचा अनुभव घेतला आहे. म्हणजे ह्यांनी सगळं हे अनुभवातून सांगितलेलं आहे. तर ही अशी छान माहिती आणि उदाहरण आहे जे हिलिंगशी रिलेटेड होतं, ते मला तुम्हाला सांगावंसं वाटलं. आपल्या संवाद सेंटरमध्ये असेच अनेक हिलिंगचे वर्कशॉप्स आणि दर बुधवारी प्रत्यक्ष आणि दर मंगळवारी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असे दोन असे ध्यान ध्यान होत असतं. हे दोन्ही फ्री सेशन्स आहेत. तर तुम्ही या सगळ्याचा नक्की लाभ घ्या. आणखीन एक महत्वाचं याच्यामध्ये उल्लेख नाहीये, म्हणजे खूप भरपूर लिस्ट मोठी आहे. पण फॅमिली कॉन्स्टलेशन हा जो हिलिंग मोडॅलिटी आहे, ही जी healing, त्याचं आत्ताच एक वर्कशॉप झालं 3 दिवसाचं संवादमध्ये. ते पण अतिशय सुंदर असं वर्कशॉप होतं, 3 दिवसाचं रेसिडेन्शियल, ज्याला ट्रान्स जनरेशनल हिलिंग म्हणतात. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की आपले काही जे प्रश्न, प्रॉब्लेम्स आहेत जे जनरेशन्स पासून आलेले आहेत, आजार असतील किंवा काही असेल, तेही आपण हील करू शकतो या मोडॅलिटीमध्ये. तर असे आणि त्यातलाच एक प्रकार आहे जो तर्पण, जो परवा आता वर्कशॉप सुरू होईल त्याचं. तर मला ही सगळ्यांना माहिती देऊन खूप छान वाटलं. त्यांनी खूप छान उदाहरण दिलं आहे. तुम्हालाही आवडलं असेल. ह्याच्यामध्ये ह्याच्याविषयी आपण बोलूया. म्हणजे आपल्या संवादमधूनही अनेक हिलिंगच्या हिलिंगचे वर्कशॉप्स घेतले जातात. त्याही विषयी एक दिवस मी सगळ्याच वर्कशॉप विषयी माहिती देणार आहे. तर आपण आजच्या ध्यानाकडे वळूया. आजचं ध्यान थोडंसं अशाच पद्धतीचं आहे. सेल्फ हिलिंग असं त्याला म्हटलेलं आहे. आपण सेल्फ हिलिंग वरती आज ध्यान घेणार आहोत. आता आपल्याला जे काही म्हणजे कसं सेल्फ हिलिंग करता येईल किंवा ह्याच्यात जे सांगितलेलं आहे ध्यानात्मक पद्धतीने, तर आपण आपलं हिलिंग ध्यानाद्वारे करू शकतो का, असं आपण एक बघायचं आहे. आता
आपल्याला थोडस आपल्याविषयी अंतर्मनात जाऊन बघावं लागेल की आपल्याला आता कोणत्या काही म्हणा आजार असेल किंवा कुठचाही प्रॉब्लेम असेल, फिजिकल मेंटल हेल्थ असेल किंवा काही बाकीचेही अनेक प्रश्न असतात किंवा आपल्याला काही राग अँझायटी असा प्रॉब्लेम असेल किंवा जर आपल्या रिलेशनशिप्स मध्ये काही असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये असं अनेक प्रकारचा कुठचाही प्रॉब्लेम जो आता डोळे मिटल्यावर लगेच तुमच्या डोळ्यासमोर येईल, म्हणजे तुमच्या डोक्यात येईल, तो आज आपण घ्यायचा आहे. म्हणजे तसं तर आपल्याला आठवायला गेलं तर कधी कधी नंतर अनेक, नाही मला हा पण प्रॉब्लेम आहे, हा पण प्रॉब्लेम आहे असं आठवू शकतो. पण आता डोळे मिटल्यानंतर तुम्हाला जे आठवेल, जे आता तुम्हाला हील करावंसं वाटतंय, ते तुम्ही मनात तो संकल्प घ्यायचा आहे की ह्या ध्यानातून माझा हा मी सोडवणार आहे. किंवा अफर्मेशन स्टाईल की उदाहरणार्थ आजार असेल तर हा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे, मी पूर्णपणे आरोग्यमय आहे, अशा पद्धतीने अफर्मेशन पद्धतीने संकल्प करायचा आहे. आणि आज ध्यानाला सुरुवात करायची आहे. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या. तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता, प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके. नाही, मला वाटलं तू ऑलरेडी ध्यानामध्ये गेलीस. दर मंगळवारी आपण हे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं ध्यान घेत असतो. तर आजच्या ध्यानासाठी आपण डोळे मिटून घेऊया. संपूर्ण लक्ष श्वासावर आहे. दीर्घ आणि शांत असा श्वासच चालू आहे. आपल्या कुलदेवतेला आवाहन करायचंय किंवा तुमचं जे श्रद्धास्थान असेल, गुरु मास्टर्स यांना आवाहन करायचंय. त्यांना आपला प्रश्न, आपला प्रॉब्लेम सांगायचा. आणि त्यांना सांगायचं की यासाठी, यातून बाहेर पडण्यासाठी मला तुमची मदत, मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन असू दे. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्यांचा हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतोय. आपला श्वासोश्वास नाभीपर्यंत जात आहे. या श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, हात आकाशाकडे म्हणजे असे ओपन ठेवायचे आहेत. ज्याला आपण काय म्हणता येईल, त्याला द्रोण मुद्रा म्हणतो, पण अशी जे आपण घेताना जसे हात असतात तसे ठेवायचे आहेत.
ती ऊर्जा, तो आशीर्वाद सगळं आपण भरभरून घेत आहोत. तुमच्या हातावर तुम्हाला कदाचित उष्णता जाणवेल, काही कंपन जाणवू शकतात. ते फील करा. डोळे मिटलेलेच आहेत. तुम्हाला जो काही फिजिकल प्रॉब्लेम असेल तिकडे तुमची जाणीव घेऊन जा. शरीरामध्ये जिथे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तिथे तुमची जाणीव घेऊन जा. आणि तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम नसेल तर मेंटल काही प्रॉब्लेम असेल, राग, एन्झायटी सारखे, तर तो शरीरामध्ये तुम्हाला कुठे जाणवतो? डोक्यातच असेल असं नाही. तुमच्या प्रॉब्लेमला मनातल्या मनात उच्चार केल्यावर तुम्हाला शरीरामध्ये कुठेतरी संवेदना जाणवतील. तिकडे तुमची जाणीव घेऊन जा, जिथे कुठे जाणवते. किंवा तुमचा इतर काही प्रॉब्लेम असेल, जसं की रिलेशनशिप किंवा फायनान्स, करिअर, तो मनातल्या मनात उच्चारून तुमच्या शरीरावर त्याची कुठे जाणीव होते तिथे जाणीव घेऊन जायची. श्वास नाभीपर्यंत चालू आहे. आणि त्या प्रॉब्लेमचं नाव घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या फक्त साक्षी भावाने बघायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला काही विचार मनात येतील, काही व्यक्ती दिसतील, काही प्रसंग आठवू शकतात, किंवा काही नाही तर शरीरावर काहीतरी संवेदना जाणवतील. घाम आल्यासारखं वाटू शकतं, काही प्रिकिंग सेन्सेशन, जडत्व वाटू शकतं. यापैकी काही जे काही होतंय ते फक्त ऑब्झर्व करायचंय. काही डोळ्यासमोर फ्लॅशेस येऊ शकतात. आपल्या प्रॉब्लेमचं नाव घेतल्यानंतर जे जे काही होतंय तुमच्या शरीरावर आणि जिथे जिथे होतंय तिथे तिथे जाणीव घेऊन जायचे. आणि श्वास तिथे पोहोचवायचा. ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तो प्रॉब्लेम वाढवता येईल, म्हणजे सरफेस करता येईल. आपल्याला कोणतीही साफसफाई करायची असेल तर जर आपण सगळं बाहेर काढतो, तसं ह्याचं आपल्या शरीरातलं मूळ स्थान जणू काही आपण बाहेर काढतो श्वासाच्या माध्यमातून. असं इमॅजिन करा. यू कॅन इमॅजिन. उदाहरणार्थ, फायनान्स प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला कदाचित पायामध्ये एखादी जाणीव होऊ शकेल. त्याच्याशी रिलेटेड अनेक प्रसंग, म्हणजे ते रिलेटेडच असतील असं नाही, पण फायनान्स प्रॉब्लेम असं म्हटल्यावर काही प्रसंग आठवू शकतात, काही व्यक्ती दिसू शकतात, काही इमेजेस येऊ शकतात. वरवर पाहता त्याचा त्या प्रॉब्लेमशी काही संबंध नसेलही, बट जस्ट अलाउ युअर सेल्फ अँड यू आर अलाउड टू इमॅजिन ऑल्सो. पुन्हा पुन्हा तो शब्द मनात म्हणा आणि कुठे कुठे शरीरावर जाणीवा निर्माण होत आहेत आणि काय काय प्रकारच्या संवेदना येत आहेत ते ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. आपण जे हे काही हिलिंग करणार आहोत त्याच्यासाठी आधी नको असलेल्या गोष्टी आपल्याला काढून टाकायला लागतात. त्या हे काढून टाकण्याचं काम चालू आहे.
म्हणून ते पहिल्यांदा सरफेस करणं गरजेचं आहे. दुःख असेल, गिल्ट असेल, रिग्रेट असेल, कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार असेल, त्याचं नाव मनात उच्चारायचं आणि जिथे जिथे शरीरावर जाणीव होतीये ते ऑब्झर्व करायचं. जेवढं सरफेस करता येईल तेवढं सरफेस करायचं, कारण आपल्याला ते काढून टाकायचं, विसर्जित करायचंय, विसर्जन. आज जसं गणपती विसर्जन आहे, सगळं विसर्जित करायचंय. आपण जे जे शरीरामध्ये साठवून ठेवलेलं आहे, नको असलेल्या गोष्टी, त्या विसर्जित करायच्या आहेत. सावकाश आणि दीर्घ श्वासोश्वास चालू आहे. नाभीपर्यंत श्वास येतोय जातोय याची जाणीव. आणि हाच श्वास, याचाच उपयोग करून आपण आपल्या फिजिकल बॉडीवरती जो काही प्रॉब्लेम आहे तो सरफेस करायचा. तिथे श्वास पोहोचतोय जेवढा, जेवढ्या ज्या काही पद्धतीने तो बाहेर येईल तो येऊ द्यायचा आहे. अनेक प्रकारे तो बाहेर येऊ शकतो. फिजिकल सेन्सेशन्सनी बाहेर येऊ शकतो. विचार, अनेक विचार येऊ शकतात, काही इमोशन्स येऊ शकतात, अश्रू येऊ शकतात. त्या सगळ्याला बाहेर काढायचंय, सरफेस होऊ द्यायचंय आणि विसर्जित करायचं. आपण आता आपलं लक्ष, आपलं आपली जाणीव नाभीकडे घेऊन जाणार आहोत. या नाभीमध्ये बऱ्याच गोष्टींचं मूळ असतं. आईच्या पोटात असल्यापासून जिथून आपल्याला सगळं प्रोव्हाइड केलं जातं अन्न, ते हे नाभी चक्र, नाभीचं ठिकाण, जिथे अनेक बिहेवियरल पॅटर्न्स आहेत, काही बिलीफ सिस्टीम्स आहेत, ज्या आपल्याला नको आहेत, चुकीच्या आहेत, आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला दुःख सहन करावं लागतं. ते आपोआप तयार झालेले असतात, त्यांना आपण काढून टाकायचंय. त्या नाभी चक्राच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणत्याही स्वरूपात हे प्रॉब्लेम्स किंवा हे नको असलेले बिहेवियरल पॅटर्न्स, नको असलेले बिलीफ, नको असलेल्या मेमरीज, त्रासदायक मेमरीज, हे नाभीच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात तुम्हाला दिसू शकतात. एखादा ब्लॉकच्या स्वरूपात, एखादा धुराच्या स्वरूपात, काजळी धरलेला धूर, काजळी धरलेलं असं काहीतरी प्रचंड अडकलेलं असं, किंवा आणखीन कोणत्याही स्वरूपात ते दिसू शकतं, जाणवू शकतं. दिसेलच असं नाही, कोणत्याही स्वरूपात जाणवू शकतो. तिकडे श्वास पोहोचवायचा आहे आणि ते काढून टाकायचं. त्याचं रूट जे आहे, आपल्या प्रॉब्लेमचं रूट, तिकडनं काढून टाकायचंय. तिथे प्राणशक्ती, श्वास पोहोचवायचा आहे. हे सगळं निघून जातंय, सगळं काही बाहेर पडतंय, नको असलेल्या गोष्टी बाहेर पडतायत. श्वास नाभीपर्यंत चालू आहे. सगळं क्लेन्झिंग झालेलं आहे. अतिशय हलकं
अतिशय शांत, अतिशय ब्लिसफुल असं हे एक फिलिंग आहे की नको असलेल्या गोष्टी आपण काढून टाकल्या. या गोष्टी तुम्ही कशाही प्रकारे विसर्जित करू शकता. पाण्यामध्ये वाहून त्या जात आहेत असं इमॅजिन करू शकता. जमिनीमध्ये पुरल्या आहेत असं इमॅजिन करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे हे सगळं विसर्जित करायचंय. नको असलेले पॅटर्न्स, नको असलेले विचार, विचारांची शुद्धी चालू आहे. त्यामुळे नको असलेले आपण शुद्ध करतोय, स्वच्छ करतोय, नको असलेले काढून टाकतोय. पुन्हा एकदा कुलदेवतेचे स्मरण किंवा ज्या मास्टर्सना आपण आवाहन केलं होतं ते इकडेच आहेत. आपण फक्त त्यांना स्मरण करण्याची गरज असते. ते इकडेच असतात आणि त्यांना सांगायचंय, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचाय. जे आपण क्लेन्झिंग केलं, नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या, त्या जागी आपल्याला जे काही गरजेचं आहे, जे आपल्यासाठी योग्य आहे, आपल्यासाठी योग्य असणं हे खूप महत्वाचं आहे. जे त्या मास्टर्सना माहिती असतं, आपल्याला कदाचित माहिती नसतं, अज्ञान असतं आपलं. त्याच्यामुळे त्या मास्टर्सवर सगळं सोपवायचंय की जे माझ्यासाठी योग्य आहे ते होत आहे, तुम्ही करत आहात. आणि त्या मास्टर्स कडून खूप आशीर्वाद घ्यायचे. ते खूप आनंदी झालेले आहेत मास्टर्स सुद्धा. त्यांना सुद्धा तुम्ही एक पाऊल पुढे घेतल्यामुळे तुमच्या क्लेन्झिंग साठी त्यांनाही बरं वाटलं. त्यामुळे तेही तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देत आहेत. कोणत्या तरी स्वरूपात आशीर्वाद देत आहेत. तो घ्यायचा आहे. काही मेसेज देतील, काही वस्तू देतील, ते घ्या, रिसीव्ह करा. त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे. त्यांनी काही प्रसाद दिला असेल त्याची चवही तुम्हाला जाणवेल. आणि त्यांचे खूप खूप आभार मानून वर्तमानात परत येताना 3 ते 4 दीर्घ श्वसनाची आवर्तन. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना, विशेषतः नाभी चक्राला, आणि जिथे जिथे तुम्हाला फिजिकल सेन्सेशन्स जाणवले होते, काही संवेदना जाणवल्या होत्या, त्या त्या भागांवर ही ऊब पोहोचवा. आणि मग संपूर्ण शरीरावरून हात फिरवा. जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यानंतर पाणी पिऊन घ्या. आणि कोणाला अनुभव शेअर करायचा असेल तर शेअर करू शकता.
कोण सांगतंय? कॅमेरा ऑन केला तर आवडेल. छान वाटलं योगिनी ते. मला उलट म्हणजे उबदार वाटायच्या ऐवजी थंडीच वाजली, पण त्याचं आवाज कारण थोडा मोठा. चांगलं वाटलं. मला उबदार वाटायच्या ऐवजी थोडी थंडीच वाजली, पण त्याचं कारण असू शकतं की इकडे थंडीच आहे. आवाज नाही येते तेवढा. बाकीच्यांना येतोय का? मी चॅटवर नाही येते बाकीच्यांना. थोडं मोठ्या आवाजात बोलता येईल? ओके. थँक्यू. कोण सांगतं बाकी? संपदा तू आहेस. मम्मी पण आहे आणि मी पण. हा, पण मग तुझं पण नाव लिहायचं ना. हे मी घेतलेलं की हार्ट चक्रा ब्लॉक म्हणून असं हे प्रॉब्लेम असं घेतलेलं आणि मग मला हार्ट चक्रामध्ये सेन्सेशन वगैरे आले. नाईस. आणि म्हणजे तुला स्पायनल हे माहिती आहे का काही कारणाने, का तू तुझं नाही, मनातून असं तुला वाटलं? माझ्या मनात म्हणजे मला असं वाटलं की इमोशन असं काय मी कनेक्ट होत नाही ना. म्हणजे आता FC मध्ये आपण एवढं हे केलं तर असं मला असं वाटलं की काय मला असं इमोशननी काय कनेक्ट नाही झालं. म्हणजे मी अच्छा. बघितलं जरी असलं सगळं तरी ओके. असंच इमोशनल कनेक्ट असं झालं नाही म्हणून म्हणून मग हे केलं. आणि हे शेवटी बोलली ना मास्टर्सनी तर मग मला मंजिरी ताईने जेव्हा हे बोललेलं बघ मध्ये लाईफ इज इझी हिलिंग इज इझी ते असं ते आठवलं मला. व्हेरी नाईस. आणि आणि धन्वंतरीनी मला असं गोल्डन कलश मधनं दूध असं हे झालं. अरे वा. म्हणजे मी असं ते इमोशनली हे असं दिलंय असं अज्युम केलंय. नाईस. मस्त. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हा, बोला. हा, मी पण म्हणजे माझ्या हेल्थ इश्यू बद्दल घेतलं होतं. हम्म. तर मला म्हणजे असं डोक्यात जरा दुखलं आणि मानेच्या इकडे पण थोडं असं दुखल्यासारखं झालं आणि पाय असे ह्याच्यात रोवल्यासारखे झाले. पण नंतर एकदम रिलीफ झाला. अच्छा. आणि सर्वात शेवटी जेव्हा हे सांगितलं ना की इष्टदेवतांकडून हे आशीर्वाद घ्या तेव्हा मला असं नारळ दिल्यासारखं हे झालं. म्हणजे नारळ पूर्ण असं हातात आल्यासारखं झालं. त्याच्यामुळे मला असं रिलॅक्स झालं. हा. आणि फिजिकल सेन्सेशन्स म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला समजा आता डोकं दुखणं हा प्रश्न असेल, पण आपल्याला फिजिकल सेन्सेशन्स वेगळ्या ठिकाणी येतात. म्हणजे हातामध्ये येतील, पोटामध्ये येतील. तर तसं काही वाटलं का तुम्हाला? नाही, तसं पोटात वगैरे नाही, पण डोकं आणि म्हणजे गळ्याच्या इकडे असं दोन्ही साईडला उजव्या आणि ह्याला पण डाव्या साईडला असं दुखल्यासारखं झालं. आणि पायातून म्हणजे असं अंगठ्यातून अशी ती तार वगैरे हे कसं लाईटचं करंट लागल्यानंतर कसं ते होतं ना अच्छा. तसं हा अंगठ्यापासून झालं. ओके. मग ते थोडा तेवढाच वेळ पण तेवढं झालं माझं. हम्म. बाकी मग बरं वाटतं. ऍक्च्युली FC झाल्यानंतर आता थोडेसे पाय दुखतायत माझे. हो. पण आता पण वेळ आहे. म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी नॉर्मल आहे. गुड. नाईस. ओके, थँक्यू. थँक्यू. कोण सांगते आता?
बोलो. नमस्कार. हा नमस्कार. हा मी जयश्री झा आहे. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइमच सेशन अटेंड केलंय. मला ग्रुपवर लिंक येत असते पण माझी योगाची बॅचचा टाइम असतो पण आज नसल्यामुळे मी अटेंड केलं. आणि मी माझा थायरॉइड आहे मला बराच म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जे झालेलं. आणि तसं ते कंट्रोलमध्ये असतं पण बऱ्याच वेळा ते फ्लक्च्युएट पण असतं. तर ह्यावेळेस माझं हार्मोन डिसबॅलन्स खूप आहे आणि फ्लक्च्युएशन आहे. तर मी त्याच्यावर हे केलं कॉन्सन्ट्रेट. तर मला बऱ्यापैकी घशालाच माझं सेन्सेशन जाणवले. खूप जास्त प्रकारे खेचल्यासारखं विशुद्धी चक्राच्या तिथे मला फील झालं ते की मला खूप इथे प्रेशर आल्या जाणवलं मला. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही नाभीमध्ये सांगितलं तिथे सुद्धा मला ते जाणवलं. हातपायाला मुंग्यांसारखं सेन्सेशन होतं माझ्या. आणि अशा प्रकारे म्हणजे मला तो खूप हे झाला. पण मध्येच आमची बेल वाजली त्यामुळे मला शेवटचं माझं थोडंसं डिस्टर्ब झालं. अच्छा, पण पण मी आता ते नंतर तुम्हाला ते कंटिन्यू जे होत होतं ते बरं बरं आहे ना, म्हणजे आता? नाही मला स्टील मला फील इथे की मला दबाव वाटतोय. घशाच्या तिथे मी खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे हम्म. थायरॉइड कारण की मे बी इथेच आपलं थायरॉइडचे हे असतात त्यामुळे मी तिथे जास्त हे केलं अजून कॉन्सन्ट्रेशन. आहे आणि का? पाणी प्यायलं तुम्ही? हा पाणी पिले मी पण मला इथे ना अजून तो जो असा दाबल्यासारखा जो जडत्व आहे तो गेलेला नाहीये. मला अजून पण फील होतंय मग डोळे मिटून घ्या. मी सांगते आता. तुम्हाला कसं हा घ्या, कारण तुम्ही ते कम्प्लीट नाही झालं ना तुमचं. हा हा ऍक्च्युली मे बी त्यामुळेच मला ते असं झालं की शेवटी ते आमची बेल वाजली आणि मला उठावंच लागलं. बरोबर. तर डोळे मिटून घ्या आणि जिथे तुम्हाला काही खेचल्यासारखं वगैरे वाटतंय जस्ट तिथे श्वास पोहोचवा. म्हणजे असं तुम्ही एखादं सुदिंग तुम्हाला जे वाटतं ते इमॅजिन करू शकता. म्हणजे थंड पाणी तिथे पोहोचलंय किंवा पण तिथे श्वास पोहोचवायचा आहे. मनानेच इमॅजिन करा की त्या ठिकाणी श्वास पोहोचतोय. ज्या काही वेदना किंवा जे काही फिलिंग होतं ते आता सावकाश असं शांत होत आहे याची जाणीव. तिथे श्वास पोहोचून ते शांत झालेलं आहे. सगळं निघून गेलेलं आहे. जे काही अडकलेलं होतं ते सगळं क्लिअर झालेलं आहे. आणि जे काही राहिलं असेल ते आपण मास्टर्सना सांगूया, त्यांच्यावर सोपवूया आणि त्यांना सांगूया की जे काही राहिलं असेल ते तुम्ही पूर्ण करून घ्या. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्यांना थँक्यू म्हणायचंय, कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद घ्यायचे. ते काही औषध देतील किंवा काही मेसेज देतील. ते कोणत्याही स्वरूपात असू शकतं. ते रिसीव्ह करा त्यांच्याकडून. तीन ते चार दीर्घ श्वास घ्या. नाभीपर्यंत जाऊ दे. आणि दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून जिथे तुम्हाला वेदना किंवा जाणवत होतं तिथे 2 मिनिटं ती ऊब द्या. नाभीच्या ठिकाणी हात फिरवा आणि संपूर्ण शरीरावरून हात फिरवा आणि सावकाश डोळे उघडा. मला कमी वाटतंय आता बऱ्यापैकी. मगाशी मास्टर्स मला खूप असं मी उठले आणि कधी कधी माझे असं हार्टबीट्स होतं की वाढले. आपण एकदम एकदम हा ह्याच्यात असतो ना ऐन, आणि मग डिस्टर्ब झालं की ते अर्धवट हा राहतं. आणि मला खूप हार्टबीट्स वाढले माझे आणि अचानकपणे ते झालं आणि मला ते डिस्टर्ब झालं सगळं माझं. आणि आपल्याला ते हा मनात पण एक असतं ना की
अरे हे आपलं अर्धवट राहिलं किंवा हा. त्याने पण आपण डिस्टर्ब असतो. रिअली मला खूप बरं वाटतंय आता. मगाशी आता म्हणजे मी 2 मिनिटं पहिले बोलल्याने आणि आत्तामध्ये मला खूप फरक जाणवतोय. Good. आणि अजून थँक्यू. पाणी पिऊन गोड पण काहीतरी हा, म्हणजे ठीक आहे. अजून थँक्यू. मी बोलू हा बोला ना. कंटाळा आलाय. ऍक्च्युली वेल इट लिहिलंय वॉज अ तुमच्या टी व्हेरी शर्ट वर. हो इट वॉज स्लीपी डे ऍक्च्युली. कालचे 2-3 दिवसाचा इफेक्ट आता बाहेर पडायला लागलाय. हम्म. आणि मला ते फ्रोझन शोल्डरचा त्रास होत होता तेव्हा तू बोललीस की आपण हेल्थ वर घेऊया. हम्म. आणि गेले 3 दिवस झाले तर आता 4था दिवस आहे. सध्या मिरॅकल इव्हनिंग चालू आहेत माझ्या. आणि आता मला ते दुपारी थांबले. दुपारी आय कुड नॉट स्लीप प्रॉपरली. एवढा त्रास होत होता. रेस्ट एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे ते खूपच छान होतं आजचं सुद्धा. आणि त्यात ठरवलं होतं तुम्हाला विसरलो होतो मंगळवारचं आजचं. पण या थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. व्हेरी गुड. खूपच बरं वाटतंय मला. अजून कोणी सांगणार आहे? कोणाला तर्पण विषयी काही विचारायचं असेल? चालेल, मी आता मीटिंग एंड करते. ग्रुपवर सुद्धा शेअर केलं तरी काही हरकत नाही, आता जमत नसेल. थँक्यू.